अभिषेकाच्या वेळेला दररोज तुम्ही माझ्या जवळ पाहिजे. ठीक आहे, या सेवेमुळे जर तुला आनंद होत असेल ना, तुला मुलगा होत असेल तर मी त्यामध्ये का सहभागी होऊ नये? होईन. पण सगळं तुला पाहावं लागेल म्हणे, मी कोणतीच जबाबदारी स्वीकारणार नाही. मी पाहते ना, मी करते ना सगळं, तुम्ही तर थांबाल की नाही? म्हणे थांबतो. 29 दिवस नियम असा चालला. 1000 कमळ मोजून आणलेली होती. शिवसहस्त्रनाम 1000 नाव घ्यायचे. एक नाव घेतलं की कमळ व्हायचं, दुसरं नाव घेतलं की कमळ व्हायचं, तिसरं नाव घेतलं की कमळ व्हायचं. काटेकोरपणे 1000 नाव घेऊन 1000 कमळ वाहिले. 29 दिवस. आजचा शेवटचा दिवस. आजचा अभिषेक पूर्ण झाला की भोलेनाथ, भोळ दैवत आहे, मला प्रसन्न होईल आणि मला मुलगा होईल. या मोठ्या आनंदामध्ये जांबवती माता कमळ मोजून आणलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जवळ घेऊन जांबवती मातेचा अभिषेक सुरू आहे. एक नाव घेतलं कमळ वाहिलं, दुसरं नाव घेतलं कमळ वाहिलं, तिसरं नाव घेतलं कमळ वाहिलं. 999 नावं घेतले, तेवढी कमळ वाहिली. बर का, एक नाव बाकी आहे, लीला त्या प्रभूची. कमळ मात्र शिल्लक नाही. बापरे, पंचपक्वान्नाचा बेत आहे. चांगलं जेवण होत आहे. पुरणपोळी, आंब्याचा रस, कुरडई, पापड, वडे, भजे, सगळं काही. आग्रही जेवण झालं, वरून गावरानी तूप, मस्त जेवण झालं. पण शेवटच्या घासामध्ये माशी गेली तोंडात. सगळं जेवण बाहेर आलं. बर का, उपयोग झाला नाही त्या जेवणाचा. तसाच हा प्रकार होईल जर शेवटचं नाव घेऊन फुल वाहिलं गेलं नाही, कमळ वाहिलं गेलं नाही, तर एवढ्या दिवसाचं केलेलं माझं व्रत वाया जाईल. भोलेनाथ माझ्यावर प्रसन्न होणार नाही, मला मुलगा होणार नाही. काय करायचं? कमळ तर दररोज प्रमाणे मोजून आणलेली होती, नाव तर बरोबर घेतले, कमी जास्त घेतलं नाही, फुल कमी जास्त वाहिलं नाही. काय धोका होतोय माझ्या जीवनामध्ये आज हा. म्हणून लगेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची शरणागती केली की हे प्राणनाथ, मला यातून सांभाळा. भगवान परमात्मा म्हटले, मी अगोदर तुझ्याकडून भाषा सोडवलेली होती की तुला सांभाळायचं आहे, माझ्यावर जबाबदारी टाकून. हो, घेतली होती मी जबाबदारी, पण थोडासा अहंकार होता माझा, तो जिरला. अरे का जिरला माझा. मी तुम्हाला शरण येते, यातून काहीतरी पर्याय आता तुम्ही शोधून काढा. कोणाला तरी सांगावं, जा तरी बगीच्यामध्ये पळत आणि कमळ घेऊन ये. देवाचा अपमान होईल तर तिथपर्यंत अभिषेक थांबवला. आणि अभिषेक करताना मध्ये बोलता येत नाही, थांबता येत नाही. अभिषेक काटेकोरपणे पूर्ण झाला पाहिजे. का? सकाम भावना आहे की निष्काम भावनेमध्ये तसं नाही. जेवढा अभिषेक झाला तेवढं फल मिळणारच आहे. हे पूर्ण झालं तरच फल मिळेल. काय करायचं आता? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, ठीक आहे. जांबवती घाबरून इथून न उठता, कोणाला न सांगता, काही न बोलता, वेळ न लावता आत्ता अभिषेक पूर्ण करून देतो. आपल्याजवळ 2 कमळ आहेत, नेत्र कमळ. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मोठ्या उदार अंतकरणाने आपलं एक कमळ काढलं, नेत्र कमळ, डोळा काढला आणि सांगितलं, कर शिवाला अर्पण. राहिलेलं ते बाकी एक नाव आहे, ते घे, अभिषेक पूर्ण करून घे. अभिषेक त्याप्रमाणे पूर्ण झाला. भोलेनाथ प्रसन्न झाले. शिवापासून तो मुलगा झाला, म्हणून त्याचं नाव सांब असं ठेवलेलं आहे, असा पुराणामध्ये उल्लेख आहे. डोळा काढून देणं सोपी गोष्ट आहे का? डोळा काढून देणं सोपी गोष्ट आहे का? आपण 200-500 रुपये कोणावर असले ते सोडत नाही, आहे की नाही? डोळा काढून देणं सोपी गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बसल्या बसल्या डोळा काढून दिला जांबवती मातेसाठी. आप्तजनावर विशेष प्रेम आहे आणि भक्तावर फार प्रेम आहे. कोण भक्त की ज्याच्यावर फार प्रेम आहे? त्या भृगु ऋषींनी भगवान परमात्म्याच्या छातीवर लाथ मारली होती. वाईट वाटलं नाही देवाला. ती तळपायाची खून पुसली नाही, उलट त्याची जतन करतोय भगवान परमात्मा आजही. चला पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये. उघडे परब्रह्म अभिषेकाच्या वेळेला मुकुट अलंकार पोशाख उतरवलेला असेल, निरीक्षण करा त्या मूर्तीचं. छातीवर तळपायाची खूण आहे, त्या भृगु ऋषींनी लाथ मारल्याची. देवाला त्याचा खेद नाही, उलट आजही आनंद आहे, भूषण वाटतंय आणि आपल्याला त्या लाथेचं दर्शन घडवतोय. हृदय श्रीवत्सलांछन मिरवी भक्तांचे भूषण, नाही तयाचा शीण सुख धरिले लाथेचे. अजूनी पाऊलाची मुद्रा
हृदय वाहे गा सुभद्रा. एवढंच काय, देवाची खरी ओळख त्या लाथेच्या खुणेमुळेच आहे. लाजले गे माये आता कवणाओ वाळू, आता कवणाओ वाळू. तिकडे बाहेर तिकडे, तिकडे बाहेर तिकडे चंद्रभूत गोपाळ. लाजले गे माये आता कवणाओ वाळू, कवणाओ वाळू. तिकडे बाहेर तिकडे, तिकडे बाहेर तिकडे चंद्रभूत गोपाळ. लाजले गे माये आता कवणाओ वाळू, तिकडे बाहेर हृदय श्रीवत्सलांचन बर का. आणि एक विष्णुदास नामा येणे दावी लिखो, वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचन. विष्णुदास नामा येणे दावी लिखून. छातीवर तळपायाची खूण आहे त्या भृगु ऋषींनी लाथ मारल्याची अजूनही आहे. याचं कारण काय, माया तयावरी फार सोडिला संसार. माया तयावरी फार. भगवान परमात्मा नुसतं असं म्हणतोच का हो, माझी माझ्या भक्तावर फार माया आहे. नुसतं म्हणणंच असेल, म्हणण्याप्रमाणे जर काही करतच नसेल तर ते केवढं म्हणण्याला काही महत्व राहत नाही. बोलाचाची भात, बोलाचीच कडी, जेवण या कोण तृप्त झाला, असं जर असेल तर त्याला काय महत्व आहे. भगवान परमात्मा नुसतं म्हणत नाही माझी माझ्या भक्तावर फार माया आहे, म्हणण्याप्रमाणे काहीतरी करतो. काय करतो, तुम्ही मागून भात आहे की नाही. सुंदर चाल म्हटली आणि न घाबरता म्हटली आहे की नाही, आणि कडक आवाजात झाली. आता तुम्हाला माझ्या बरोबर यायला काय, आणि मी घेऊनच जाईन आता. विठाला विठाला मी परवानगी काढली आहे गावाकडून, वाटल्या सह्या घेऊन घेऊन 5-50 लोकांनी. आहे की नाही, पुढे पाहू काय होईल ते. विठाला विठाला एकदम सुंदर बर का. साधं भोळं व्यक्तिमत्व आहे बर का, आहे की नाही. पण काय नशीब का केलं पण सांगू तुम्हाला, याच्यात जो आनंद आहे तो त्याच्यात नाही, आहे की नाही. खूप ताण असतो. चला विठोबा रखुमा Kumar
सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख सायांगी. भगवान परमात्मा त्या फार मायेपोटी भक्तांच्या मागे मागे धावतो आणि चालतो. धावे चाले, धावे चाले दोन क्रियापद आहे बर का. ज्या वेळेला चालून भागणार नाही त्यावेळेला धावे अतिवेग, आणि धावायची गरज नाही त्यावेळेला चाले. बाळकाचे चाले माता जाणून पाऊल घाली, जशी आई तिच्या लहान लेकराबरोबर चालते बर का, चालते. पण एखादं संकट असेल त्यावेळेला चालून भागणार नाही, त्यावेळेला धावे बर का. भगवान परमात्मा भक्तासाठी धावे चाले. कशासाठी? सुख दुःख सायांगी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आईचा साकडे बनवून दे, गाईला साकडे बनवून दे. विजया डोक्याचा झाला नारायण, विजया डोक्याचा झाला नारायण. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. मागे कोणाचा सांभाळ केला, पुढे कोणाचा सांभाळ केला, यासाठी सुद्धा पुराणामध्ये उदाहरण आहेत, दाखले आहेत. पण आपली वेळ संपलेली आहे बरं का. धावे चाले मागे मागे सुख दुःख सायांगी बरं का. एवढं जो भगवान परमात्मा ज्या भक्तासाठी करतो त्या भक्तांनाही काही करावं लागत असेल ना. हो हो करतात ना भक्त, पण भक्त जे करतात ते कष्टप्रद नाही बरं का. काही ध्यान करत बसत नाही, यज्ञ करत बसत नाही, योगा करत बसत नाही, तप करत बसत नाही, काही अनुष्ठान मांडून बसत नाही. जे करतात ते एकदम सोपं आहे, जे सगळ्यांना शक्य आहे, सगळ्यांना योग्य आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे अशी साधना भक्त करतात. ती कोणती? तिसऱ्या चरणात
याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. बरं का, ध्यान सगळ्यांना शक्य नाही, यज्ञ सगळ्यांना शक्य नाही, योग तप वगैरे, पण नाम सगळ्यांना शक्य आहे, सगळ्यांना योग्य आहे, सगळ्यांना आवश्यक आहे. सगळ्यांशी येथे यारे यारे लहान थोर वगैरे. बरं का, याने घ्यावे नाम, नुसतं नामचिंतन सोपी साधन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. बरं का, तिसी करणे त्याचे काम. बरं का, तो भगवान परमात्मा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता. किंवा भक्ताची घरी काम न सांगता करी. सुरुवातीला आपण ते चिंतन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या भक्तांची काय काय कामं केली आहे, कशी केली आहेत, कशामुळे केली आहेत. बरं का, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. पत्नीने पतीचं बरं का उखाण्यात नाव घेतलं, जीवनभरची जबाबदारी तिची पतीवर असते. त्या जगतपतीचंही आपण आवडीने आणि भावनेने जर नामचिंतन सतत केलं तर याच जीवनातली काय जन्मोजन्मीची आपली जबाबदारी तो का घेणार नाही. बरं का, सगळी जबाबदारी घेईन, सगळी खानपान सगळी जबाबदारी घेईन. ऐके नाही, शिक्का लागलेला आहे त्याला, तो नाव त्याचे विश्वंभर. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर. मात्र नामचिंतन असं घेतलं गेलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. असं एवढं भगवान परमात्मा नुसत्या नामचिंतनामुळे करतो, सगळी कामं करतो, हो करतो, सगळी करतो. याचं कारण काय? त्याचं कारण स्वभाव आहे त्याचा. तो असं कोणता स्वभाव आहे? तुका म्हणे भोळी, 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 तुका
कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख सायांगे। संत श्री तुकोबारा या ठिकाणी भगवान परमात्म्याचा स्वभाव भोळा सांगतात, पण शब्द मात्र भोळी असा वापरला बर का। भोळा असा न वापरता भोळी वापरला। मी आपल्याला विचारतो, आपल्या मते महाराजांनी देवाला इथे भोळा म्हणायला पाहिजे होतं का भोळी म्हणायला पाहिजे होतं ते सांगा। काय म्हणायला पाहिजे होतं, भोळा का भोळी? हा बरं चला, पुरुषाला काय म्हणतात, भोळा का भोळी? भोळा। स्त्रीला भोळी आहे की नाही? स्त्रीला भोळी म्हणतात, ती मावशी साधी भोळी आहे बिचारी, तो आप्पा भोळा माणूस आहे। हा आहे की नाही? आहे की नाही? आमचे नथा महाराज भोळा माणूस आहे का? नथा महाराज भोळी आहे असं तर नाही म्हटलं जात ना। भोळी म्हटलं जातं का भोळा? भोळा म्हटलं जातं, भोळा माणूस आहे बरं का। पुरुषाला भोळा, स्त्रीला भोळी असं म्हटलं जातं। देवाला या ठिकाणी भोळा म्हणायला पाहिजे होतं का भोळी? आपल्या मते भोळी असं, भोळा असं म्हणायला पाहिजे होतं, पण भोळी शब्द वापरला। त्याचं कारण असं आहे, या अभंगामध्ये भगवान परमात्मा हा स्त्रीच्या भूमिकेत आहे। कशावरून? पहिल्या चरणाचा उत्तरार्ध, माया तयावरी फार, मायाच लेकरावर माया करते। तर या अभंगामध्ये देव माय आहे। ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, किंवा विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि दाता आहे की नाही? जवळी विठ्ठल रखू माई, बहीण बंधू बाप आई, सकळ गोताचीच साई, पारखे काही ऐसे निजे। नाटाचा अभंग आहे बरं का। आई म्हटलेलं आहे देवाला, देव इथे आई आहे। हा, कशी आहे माझी आई, कशी आहे माझी माय? जसं लाला कृष्ण आपल्या आईला म्हणतो, कितनी भोली मेरी मैया, प्यारी प्यारी मेरी मैया, सुंदर सुंदर मेरी मैया, मैया मैया मेरी मैया, कितनी भोली मेरी मैया, भोली भोली ओ प्यारी प्यारी मेरी मैया। जसं लाला कृष्ण आईला भोळी म्हणतो, तसं संत श्री तुकोबारा या अभंगामध्ये आपल्या आईला
बरं का. भगवान परमात्म्याला भोळी म्हणताय. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची खोवडी. म्हणूनच तर नुसतं नाम घेतल्यामुळे धावे चाले मागे मागे आणि सुख दुःख साहे अंगे. ज्ञानेश्वर या सप्ताहाच्या माध्यमातून मी आपल्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळीला लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की उद्याच्या दिवशी मात्र सगळ्यांनी का महाव्रत कार्तिकी एकादशीचं उपवासानेच करायचं आहे बरं का. बघा आता उद्या मी सकाळी कीर्तनाला चाललो शेंदुरणीला बरं का. शेंदुरणीला सकाळी कीर्तन आहे. तिथे दर एकादशीला तिथे भगवान त्रिविक्रम मंदिरामध्ये दर एकादशीला भगवद्गीतेचं पूर्ण पारायण पहाटे 5:30-6ला सुरू होतं, 8 वाजेशी आहे. आणि दर एकादशीच्या निमित्तातून कीर्तनही असतं. पारायणाटोपलं भगवद्गीतेचं 18 अध्याय वाचले झाले, विष्णू सहस्रनाम झालं की लगेच कीर्तन बरं का. कीर्तन झालं प्रत्येक एकादशीला कीर्तन झालं की लगेच फराळ बरं का. 100हून जास्त पारायण त्या लोकांनी तिथे केले. मला परवाच्या दिवशी फोन आला 2-4 दिवसापूर्वी की महाराज आमचा असा असा नेम चालू आहे. मला माहिती होता आधी पण त्यांनी सांगितलं बरं का. आणि महाराज मंडळी आमच्या इथे या पारायणाच्या निमित्तातून निष्काम सेवा करतात. दक्षिणा न घेता कीर्तन करून निघून जातात बरं का. काही महाराजांनी असं सांगितलं की मला 1 रुपया देऊ नका पण हा नेम चालू ठेवा. जिथपर्यंत हा नेम चालू राहील दरवर्षी ह्या दिवसाची तारीख माझी कीर्तनाची निष्काम राहील. फक्त मला कळवायचं, मी येत जाईन कीर्तन करत जाईन बरं का. तर असे काही लोक नेम करतात. त्याचं केलं पाहिजे. त्याचं कारण की आपण खूप भाग्यवान आहोत. भाग्यवान या दृष्टीने आहोत चालू वर्षी तरी की तुम्ही विदर्भातली आणि कोकणातली शेतकऱ्यांची परिस्थिती बघा. आत्महत्येचा प्रसंग त्यांच्यावर आजच येऊन ठेपलेला आहे बरं का. गावामध्ये कमरेबरोबर छातीबरोबर पाणी वाहत होतं. घरामध्ये जे खानपानाचं होतं धान्य तेही संपलं. मुलांचे जे दप्तर होते वह्या पुस्तकं तेही संपले. कपडेही खराब झाले. त्यांचे आथरून पांघरूनही खराब झाले बरं का. कॉट वगैरे असतील तेही खराब झालं. घरातही काही राहिलं नाही आणि जंगलातही काही राहिलं नाही. तो मका असेल, तो सोयाबीन असेल, तो कापूस असेल, आपण टीव्हीला पाहतो आहे. अहो ते पीक तर राहिलंच नाही पण पीक ज्या शेतात राहतं ते शेतही राहिलं नाही. म्हणजे आपण म्हणतो शेत वाहिलं व खरडलं गेलं सगळं. म्हणजे जी सुपीक माती असते, पीक येण्यासाठी उपयुक्त जी माती असावी लागते ती माती सुद्धा त्यांची राहिली नाही. तीही वाहून गेली. बिचारे आज हातावर पोट घेऊन थांबलेले आहेत. सरकारकडे विनंत्या करत आहेत. मोठमोठे आंदोलनं चालू आहे बरं का. त्या मानाने आपला खानदेश हा खूप भाग्यवान आहे. भगवान परमात्म्याची आदिशक्ती मुक्ताईंची आपल्यावर खरंच कृपा आहे. संत महात्म्यांची कृपा आहे. म्हणून ती जाणीव आपण ठेवा आणि जितका परमार्थ करता येईल तितका परमार्थ करा बरं का. निदान या 8 दिवसामध्ये आणि उद्याचं व्रत तरी विसरू नका. एकादशी करा आणि भगवान परमात्म्याचं स्मरण दिवसभर ठेवा की आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही कार्तिकीच्या सोहळ्याला पण भगवान तो परमात्मा दयाघन आमच्या पांडुरंग महाराजांना रेलकरांना त्यांनी सद्बुद्धी दिली आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बरं का. एवढं वातावरण निर्मिती करून दिली ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळींनी. म्हणून पंढरपूरचाच आनंद आपण आपल्या देवगावामध्ये उपभोगतो आहे. म्हणून आपण आज पंढरपुरातच आहोत असं समजून तशीच एकादशी श्रद्धेने भावनेने उद्या करा. दिवसभर नामचिंतन करा.